हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, तर आज आपण करणार आहोत बोंबील फ्राय. मी ते बोंबील साफ स्वच्छ धुवून कट करूनच आणले होते आणि मी ते मध्ये कट केलेले नाही आहेत, फक्त मधून एखादी एक चिरी पाडून घेतलेली आहे आणि पूर्ण अख्खे बोंबील घेतलेले आहेत. आणि बोंबील जे आहेत ते चांगले मस्तपैकी फ्रेश होते आणि मी ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला करायचं आहे मॅरिनेट. तर मी मॅरिनेटसाठी मोस्टली काय करते, मच्छीसाठी आगळ यूज करते. तर मी ते आगळ यूज केलेलं आहे. त्याचबरोबर थोडंसं लिंबू पण टाकते, लेमन ज्यूस. आणि 15 ते 20 मिनिटं असं ठेवून देते. तर आपल्याला 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हळद टाकायचं आहे, मीठ. इथे तुम्ही रेड चिली पण टाकू शकता. आणि मी इथे टाकलेलं आहे अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि पुदिनाची जी पेस्ट असते ती टाकून घेतलेली आहे. हे लावल्याच्या नंतर तुम्ही अर्धा ते 1 तास तुम्ही बोंबील ठेवू शकता. तुम्हाला जितकं पॉसिबल होईल तितकं जास्त वेळ तुम्ही बोंबील मॅरिनेट करण्यासाठी ठेवू शकता, किंवा कोणतीही फिश जितकं जमेल तितकं मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. यानंतर आपल्याला कोटिंग मसाला तयार करून घ्यायचा आहे. यासाठी मी इथे घेतलेला आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 4 चमचे आपण तांदळाचं पीठ घेतोय, तर 2 चम्मच आपल्याला कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे. तुम्ही इथे बेसन हे ॲड करू शकता. मी ॲक्च्युली फ्राय जे पण मी फिश फ्राय करते त्याच्यामध्ये 1 चम्मच बेसन ॲड करते. त्यानंतर आपले तिखट मसाले असतात जे पण ते हळद, मीठ, गरम मसाला आणि थोडंसं काश्मीरी रेड चिली पावडर टाकते, जेणेकरून आपले जो फिश फ्राय असेल त्याला कलर येईल. तर आपला कोटिंग मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे. त्यानंतर आपल्याला बोंबील जे आहेत ते व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत पूर्णपणे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कोटिंग करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे पॅनमध्ये. तो तवा गरम झालेला होता, त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल सुद्धा गरम झालेलं आहे. आणि आता आपल्याला बोंबील फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आपण उरलेले जे बोंबील आहेत ते सुद्धा कोटिंग करून घेऊया. हे मी डबल कोटिंग केलेलं आहे, म्हणजे मी फर्स्ट कोटिंग मसाला लावून घेतलेला आहे आणि सेकंड परत जो ग्रेव्ही होती ना, म्हणजे मसाले आणि चटणीची, त्याच्यामध्ये मी परत डीप करून पुन्हा कोटिंग केलेलं आहे. तर आपले बोंबील जे आहेत ते आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत. तेलामध्ये लसूण टाकते, जेणेकरून आपलं बोंबील जे आहेत त्याला कोणत्याही पद्धतीचे स्मेल येऊ नये म्हणून. तर तुम्ही पाहू शकता छान आणि क्रिस्पी कुरकुरीत बोंबील जे आहेत ते आपले रेडी आहेत. फ्रेंड्स, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ लिंक दिसेल, त्याच्यामध्ये मी ब्रेड आणि बोंबील जसं आपण सँडविच करतो तशा पद्धतीने ब्रेड बोंबील जे केले होते त्याची रेसिपी तुम्ही नक्की पहा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि नक्की ट्राय करून पहा दोन्ही पद्धतीने. हॅलो, तर आपलं बोंबील फ्राय रेडी आहे. टान बघू शकता, इतके छान आणि डिलिशियस टेस्टी झालेलं आहे. त्याच्यावरती आता मी लिंबू टाकून देते. जेव्हा पण तुम्ही नॉनव्हेज बरोबर कांदा खाता ना, कांद्यावरती थोडंसं लिंबू टाकायचं आणि खायचं, खूप यम्मी लागतं. एक नंबर. बोंबील कुरकुरीत असतो आणि तो गरम गरम नुसताच खायला इतकी छान मजा येते. लिंबू जर जास्त असेल ना आणि स्पायसी असेल, बोंबील किंवा कोणतीही मच्छी खायला खूप मस्त मजा येते. मग थोडंसं खाल्लेलं, एक नंबर झालं. तर खाताना थोडंसं वरून मीठ लेमन टाकायचं, लिंबू,
कांदा आणि फिश दोन्हीवरती खूप यम्मी लागतं. तर आज दुपारी जेवायला या. कांद्याची भाकरी किंवा ब्रेड बरोबर कांद्याची लेअर लावायची खाली, वरती बोंबील मध्ये पुन्हा वरती कांद्याची एक लेअर. इतकं यम्मी लागतं ना, नक्की ट्राय करून पहा. ब्रेडमध्ये खाऊन, व्हाईट ब्रेड असतो ना त्याच्यामध्ये खायचं, खूप टेस्टी लागतं. मी याच्या आधीची जी रेसिपी टाकलेली आहे बोंबील फ्रायची, तुकडे करून केलेले होते फ्राय, ते तसेच ब्रेडमध्ये स्टफ करून केलेले आहेत फ्रेंड्स. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीवर.